30 जुलैपर्यंत 53 जण दगावले, परंतु घाबरण्याची स्थिती नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। इंडियन मेडिकल असोसिएशननं नागरिकांनी बाजारात आणलेल्या लसी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात असं आवाहन केलंय। एक लस 3 वर्षाच्या पुढील वयोगटासाठी आहे, दुसरी लस 18 वर्ष वयाच्या पुढील वयोगटातील नागरिकांनी घ्यायची आहे। दुसरीकडे सामाजिक संस्थांकडून पुण्याच्या सिरम संस्थेने तयार केलेली नाकावाटी घ्यायची जी लस आहे ती शालेय विद्यार्थ्यांना मोफत द्यायला सुरुवात केली। शिवसाम्राज्य प्रतिष्ठाननं हडपसर भागातील 9000 विद्यार्थ्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम सुरू केलाय। त्या लोकांना प्रेग्नन्सी एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे, अंगावर दूध पाजणारी माता ते घेऊ शकत नाही। इम्युनो सप्रेशन म्हणजे काही ट्रान्सप्लांटचे पेशंट किंवा कॅन्सरचे पेशंट त्यांना ते देता येत नाही। स्टिरॉइड काही लोक बरेच दिवस स्टिरॉइड खात असतात त्यांना देता येत नाही। काही लोक ॲस्पिरिनवर असतात संधिवातासाठी त्यांनाही द्यायची नाही। तर आणि HIV एड्स अंड्याची ज्यांना ॲलर्जी आहे, ज्यांच्या घरामध्ये सिव्हिअर टाईपची ॲलर्जीचे हिस्ट्री आहे त्यांनी घ्यायची नाही। आणि ज्यांच्या संपर्कामध्ये एड्सचे पेशंट आहेत त्यांनी लस घ्यायची। ज्या सिरम कंपनीच्या माध्यमातून आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये कोराडवाडीमध्ये पूर्णतः ही लसीकरणाचा हा जो कार्यक्रम हा भविष्य काळामध्ये राबवणार आहोत। आतापर्यंत 8 ते 9 हजार लस या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत हडपसर वार्डामध्ये। भविष्य काळामध्ये 15 ते 20 हजार लस अजून उपलब्ध होतील त्या पद्धतीने आम्ही देणार आहोत।